कसे आहात सगळेजण। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये। तर आज शनिवार सुट्टीचा दिवस आहे आणि आज पुन्हा मी मंदिर क्लीन करायला घेतलं आहे। शनिवार रविवार असतो तेव्हाच मी मंदिर क्लीन करते, म्हणजे मग काय स्वयंपाक बी मी शॉर्टकटमध्येच पटवते। आज सुद्धा मी दाल फ्राय आणि जिरा राईसच बनवणार आहे, त्यामुळे स्वयंपाक लवकर होईल, पोळ्या करायची झंझट नाही। कारण की मंदिर क्लीन करायला आणि देव स्वच्छ करायला मला 2 ते 3 तास कुठे निघून जातात कळत नाही। कारण खूप साऱ्या मूर्त्या आहेत ना माझ्याकडे, मग त्यांना उजळवायला सुद्धा खूप वेळ लागतो। त्यामुळे मग मी शनिवार रविवार असतो तेव्हाच मूर्त्या क्लीन करते आणि मंदिरही स्वच्छ करते। तर आता 9 वाजले आहे। आता हे मंदिर क्लीन करायला मला 2 ते 3 तास निघून जातील आणि सोबत मग मी स्वयंपाकही सुरू असते। आता डाळ शिजवायला टाकली आहे, डाळ झाली की लगेच भात करून घेईल। मग मंदिर स्वच्छ झालं की मग मी डाळला तडका देऊन देईल, म्हणजे स्वयंपाक ही आजचा शॉर्टकटमध्ये होऊन जाईल आणि मंदिर ही माझं क्लीन होऊन जाईल। देव 8-10 दिवसामध्ये काळे पडून जातात आणि मग ते तसे बघायलाही मला आवडत नाही, म्हणून मी 8-10 दिवसानं मंदिर क्लीनच करून टाकते। आपण तर रोजच आंघोळ करतो, देवांना काही रोज आंघोळ घालणं शक्य होत नाही, म्हणून 8-10 दिवसातून एक वेळा तर मी पूर्ण मंदिर क्लीनच करून टाकते। तर हा शनिवारच्या दिवशीचाच ब्लॉग शूट केलेला आहे। त्या दिवशी मी सगळं मंदिर क्लीन करून घेतलं होतं आणि देवसुद्धा स्वच्छ करून घेतले होते। मंदिर सफेद रंगाचं आहे, त्यामुळे याला स्वच्छ करावंच लागते अधूनमधून, म्हणजे 8-15 दिवसातून। कारण की मग ते आपण दिवा लावतो, धूपबत्ती लावतो ना, त्याचं थोडंसं काळं होऊन जाते आणि मूर्त्यासुद्धा तुम्ही बघू शकता अगदी 8-10 दिवसातच काळ्या पडून जातात, तर त्याही उजळाव्याच लागतात। तर मंदिर क्लीन केलं, मग थोडासा ब्रेक घेतला आणि थोडा चहा पिला आणि मग पुन्हा मी मूर्त्या स्वच्छ करायला लागले। तर मूर्त्या देखील माझ्या घरात थोड्याशा जास्तच आहेत ना, त्यामुळे त्यांना सुद्धा उजळायला थोडासा उशीरच लागतो। तर 2 ते 3 तास तर मला हे सगळं करायला लागतातच। त्यामुळे मग मी शनिवार असो किंवा रविवार असो त्या दिवशीच हे सगळं स्वच्छ करते, कारण की मग सगळे घरी असतात ना, मग त्यामुळे मग मी स्वयंपाक थोडा झटपट निवडते, जास्त स्वयंपाकाच्या झंझटमध्ये लागत नाही। तर आज सुद्धा मी जिरा राईस आणि दाल फ्रायच बनवणार होते आणि आप्पे बनवणार होते नाश्त्यामध्ये मुलांसाठी। तर त्यासाठी असेही शनिवारी असो किंवा रविवारी असो सगळे उशिराच उठतात, त्यामुळे मग नाश्ताही उशिरा होतो, जेवणही उशिरा होते। त्यामुळे मग मंदिरची क्लिनिंग मी शनिवारी किंवा रविवारीच ठेवत असते। तर पहा, मस्त देवसुद्धा उजळून झालेले आहेत आणि माझं मंदिरसुद्धा मस्त क्लीन झालेलं आहे। मंदिरातले देव जोपर्यंत स्वच्छ दिसत नाहीत ना, तोपर्यंत देवपूजा करायला सुद्धा मला आवडत नाही। आणि एकदाच मग देव स्वच्छ झाले की 8-10 दिवस तरी मग टेन्शन नसते। मग मस्त देवपूजासुद्धा करून घेतली, दिवाबत्ती करून आरती करून घेतली। आणि असं स्वच्छ मंदिर आणि स्वच्छ देव बघितले की मनाला खूप प्रसन्नता वाटते आणि देवपूजा केल्याचा वेगळाच आनंद होतो। चला, सकाळची मी 9 वाजायची लागलेली होती, तर 11:30 वाजले मला। आता मला नाश्ता बनवायचा होता। नाश्ता म्हणजे आप्पे बनवायचे होते। तसं तर आज मी दाल फ्राय जिरा राईसच बनवणार होती, पण आप्पे खायची इच्छा होती सगळ्यांना, म्हणून म्हटलं चला बनवून देते। आणि तसाही आप्पे बनवायला जास्त काही उशीर लागत नाही। तर 2 वाटी मी रवा घेतलेला आहे, त्यामध्ये 2-3 चमचे मी दही घातलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आणि थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। पातळ केलं तर मग आप्पे चांगले बनत नाहीत, म्हणून थोडंसं जाडसर ठेवा आणि पाणीसुद्धा थोडंच घालायचं आहे। आणि मग याला झाकून 10-15 मिनटं ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत काय होते ना, रवा चांगला फुलला जातो, म्हणजे आप्पेसुद्धा मस्त मऊ बनतात आपले। तर चांगल्या प्रकारे असं त्याला मिक्स करून थोडंसं फेटून घ्यायचं आहे आणि मग त्याला झाकून ठेवायचं आहे 10 ते 15 मिनटापर्यंत। आणि आमच्या घरात ना तांदूळ आणि डाळीपासून जे आप्पे बनतात ना, त्याच्यापेक्षा हे रव्यापासून जे आप्पे बनतात ते सगळ्यांना खूप जास्त आवडतात, म्हणून मी हेच बनवत असते। आणि असाही मग याला वेळ कमीच लागतो। आणि आता 10-15 मिनटात रवा फुलतो, तोपर्यंत म्हटलं भाजीची फोडणी करून घेऊया। तर इथे मी कोबी, शिमला मिरची आणि टमाटर घेतलेलं आहे आप्पेमध्ये टाकण्यासाठी। गाजर असेल तर तुम्ही गाजरसुद्धा घेऊ शकता, पण आता काही गाजर एवढे मिळत नाहीत आणि ते ऑरेंज कलरचे मिळतात, मग त्याची टेस्ट एवढी लागत नाही, म्हणून मी ती काही आणत नाही। आणि पहा, बारीक चॉप करून घेतलेलं आहे शिमला मिरची, कोबीज आणि टमाटर आणि अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल, त्यामध्ये फक्त जिरं घालायचं, मोहरी नाही घालायची, आणि अद्रक लसूणची पेस्ट घालायची, मग शिमला मिरची घालायची आहे। त्यानंतर
थोडंसं मिक्स करून मग कोबीज घालायचे आहे आपल्याला आणि याला ना थोडंसं मीडियम फ्लेमवरतीच होऊ द्यायचं आहे. थोडंसं क्रंचीनेस येतो ना तर खूप छान लागतात. आणि मग कोबीज घालायची आणि थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला टमाटर घालायचं आहे, कारण की टमाटरचं पाणी सुटते ना, त्यामुळे सगळ्यात शेवटी घालायचं आणि थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं. मग थोडंसं मीठ टाकायचं शिजण्यापुरतं आणि मग थोड्या वेळानंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची, थोडासा गरम मसाला, अर्धा चमचा परत मी मीठ घातलेलं आहे कारण की तेव्हा मी थोडंच घातलेलं होतं आणि धणे जिरे पूड घालायची आहे अर्धा चमचा. आता क्वांटिटी तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता बरं का. आणि सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त 5-7 मिनटंच लागतात ह्या भाजीला व्हायला, जास्त उशीर लागत नाही. तर खूप छान मस्त हा तडका बनवून तयार होतो. आणि पहा 10-15 मिनटातच रवा किती मस्त फुललेला आहे, सगळं पाणी शोषून गेलं आणि घट्टसर झाला. आता यामध्ये थोडंसं पाणी अजून घालायचं आहे कारण की खूपच जास्त घट्ट झालेलं आहे ना. पाणी शोषून घेतल्यामुळे रवा फुलून जातो, त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आणि बस अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, जास्त पातळ करायचं नाही. आणि जेव्हा बनायचे असतील ना तेव्हाच यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आहे. खाण्याचा सोडा घातला की आप्पे छान मस्त लुसलुशीत आणि मऊ होतात, म्हणून नक्कीच घाला. आणि आता जी आपण भाजी बनवून ठेवली होती ना ती सगळी यामध्ये घालायची आहे. त्यानंतर सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. किती मस्त कलरफुल दिसते आहे ना आपलं बॅटर. असं मस्त मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर गॅसवरती आपल्याला आप्पे पॅन ठेवायचं आहे, त्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं. 5 मिनटं अगोदरच आप्पे पॅन ठेवायचं म्हणजे थोडंसं हीट होते ते. आणि मग सगळ्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे. तूपही घालू शकता तुम्ही, तसं काही नाही आहे, पण तेल घातलं तर चांगली टेस्ट येते. आणि मग थोडं थोडं बॅटर घालायचं आहे. जसं आप्पे पॅनची साईज आहे ना त्याप्रमाणे थोडं थोडं बॅटर घालायचं आहे. आणि मधले जे 3 कप्पे आहेत ना त्यामध्ये सगळ्यात शेवटी घालायचं, कारण की त्यामध्ये ना लवकर आप्पे भाजले जातात आणि मग शेवटी थोडेसे जळतात सुद्धा, त्यामुळे त्यामध्ये सगळ्यात शेवटी घालायचं आहे. आणि मग याला झाकून ठेवायचं आहे अगदी 2-3 मिनटापर्यंत अथवा 5 मिनटापर्यंत झाकून ठेवायचं आहे. आणि मग याला उलटून घ्यायचे आहे. तर सगळ्यात आधी जे मधले आहेत ना त्यालाच उलटवायचे आहेत. बघू शकता तुम्ही थोडेसे जळतातही हे, ते लवकर भाजले जातात कारण की गॅसची फ्लेम त्याला जास्त लागते ना, म्हणून. तर अशा प्रकारे उलटवून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये सुद्धा थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि पुन्हा याला झाकून ठेवायचं आहे 5 मिनटापर्यंत. खूपच लवकर हे आप्पे बनवून तयार होतात आणि खायला तितकेच टेस्टी लागतात. तर पहा 5 मिनटानंतर लगेच आपण उघडून बघूया. तर मधले बघा थोडेसे जळलेच आहेत ना, तर मध्ये गॅसची फ्लेम जास्त लागते ना त्यामुळे मधले आप्पे थोडेसे जळतात. आणि साईडचे तुम्ही बघू शकता किती मस्त झालेले आहेत, खायला खूपच छान लागतात हे आप्पे. तुम्ही आधी कदाचित बनवले सुद्धा असतील. आणि सगळे आप्पे काढून घेतले मी आणि पहा किती मस्त झालेले आहेत ना. आणि साईडचे पण किती छान झालेत. आणि मधले बघा, हे मधले थोडेसे जळतातच, तुम्ही कितीही फ्लेम कमी ठेवा. तर 3 आप्पे तर तुम्हाला जळकेच खावे लागणार आहेत. आणि साईडचे बघा अगदी नरम आणि लुसलुशीत होतात हे आप्पे. याला चटणीसोबतही छान लागतात आणि तशी तर चटणीची गरजही नसते, चटणी वगैरेच खूप छान लागतात. तर तसे तर माझ्या मुलांना सॉससोबत खूप आवडतात, म्हणून मी सॉससोबतच त्यांना खायला देते. खूप छान टेस्टी लागतात. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. आप्प्याचा नाश्ता झाला. आता जेवणला तर थोडासा उशीरच होणार होता आणि सकाळीच डाळ मी शिजवून ठेवली होती आणि आता भात टाकत होती. तर जिरा राईस बनवायचा होता, तर जिरा राईसलाही जास्त उशीर लागत नाही. आणि आता याची रेसिपी मी काही शेअर केली नाही कारण की मग व्हिडिओ खूपच जास्त मोठा होतो आणि मग तुम्हालाही बघायला बोरिंग वाटतो. तशी तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा, मी नक्कीच शेअर करेल. आणि बघा मस्त दाल फ्राय बनवून तयार झालेली आहे आणि जिरा राईससुद्धा बनवून तयार झालेला आहे.
दुपारी जेवण केलं, थोडासा आराम केला, व्हिडिओची कामे वगैरे केली आणि आता संध्याकाळी 5-6 वाजलेले आहेत आणि आत्ता मला शनिवारचा बाजार करायला सुद्धा जायचं आहे। तर शनिवारी मी आठवड्याभराचा भाजीपाला घ्यायला जात असते, तर तोच घ्यायला जायचा आहे। आठवड्याभराचा भाजीपाला एकदाच आणून ठेवला की मग काही टेन्शन नसते आठवडाभर। तसं तर बाजार जवळच आहे, पण मग रोज रोज जायला वेळही कुठे असतो, म्हणून मी शनिवारी आठवड्याभराचा भाजीपाला एकदाच घेऊन येते। चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते। अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉग सोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय।